ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आणि आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. प्रत्येकी 3 षटकांचा सामना. 18 चेंडू दिले जातील उर्वरित पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धामध्ये 18 चेंडूमध्ये उर्वरित धावा बनवायच्या. लेट्स प्ले, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम. दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा. चांगला खेळ करा अशी अपेक्षा असेल. सर्व जे प्रेक्षक आपले पाठीराखे उपस्थित असतील त्यांच्याकडनं देखील अपेक्षा असतील. ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकण्यासाठी बॉलर तयार झाला आहे सांदिवली टीमच्या माध्यमातून. विवेक यावेळी पहिला चेंडू, काय क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. गाप मध्ये चेंडू फरार होतोय, सीमा पार येतो दमदार. पहिल्या चेंडूवर चौकार. चांदप विरोधात दहिवली टीम फाईट करते. संदेश आणि केतन हे सलामीचे फलंदाज आहेत. संदेशच्या बॅट मधनं दमदार चौकार पाहायला मिळाला आहे. पुढचा चेंडू खाली राहतो थोडासा. डॉट चेंडूची सांगता होती. 2 चेंडू आणि 4 धावा फलकावर जोडल्या गेल्या. सुरुवात खूप सुंदर होती. अकाउंट ओपन केलं चौकाराच्या माध्यमातून. चौकाराच्या साहाय्याने धावफलक 4च्या आकड्यावर आपण पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र हवाई सफर, चेंडूला भिडकावून दिलाय, सीमा पार येतोय दमदार हिट, षटकार. क्या बात आहे. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि सरळ त्याला डिपॉझिट केलं प्लॉट मध्ये. आक्रमण चढवलंय, बाहुबली फटका होता. ताकदीचा वापर तिथे, हवेच्या वेगानं चेंडू फ्लाय झाला सीमा पार आणि षटकार पाहायला मिळतोय. 4 आणि 6 अशा मिळून 10 धावा धावफलकावर. धावसंख्या डबल फिगर, डबल डिजिट मध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 10 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज आणि इथे मात्र आणखी एक क्लासिकल फटका होता. 4 धावा मिळत आहेत तिथे. आक्रमण चढवलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग होती. सुंदर. 4 चेंडू आणि 14 धावा जोडल्या गेल्यात. एक चेंडू नक्कीच डॉट आला होता. विवेकवर मात्र हल्ला चढवलाय. घणाघाती प्रहार केले जातात मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र हा चेंडू सोडून दिला. पंच आमच्याकडे बोलतील का काय घडलंय तिथे, सांगतायत पिसारा फुलवलाय आणि आज समांतर केले. वाईट चेंडू आहे. नक्कीच जेव्हा लाईनच्या बाहेर चेंडू पडेल तेव्हा त्या चेंडूला नो घोषित केले जाईल. लाईनवर चेंडू पडला तर आपण तो लिगल चेंडू समजू शकता. जर वाईड असेल, अतिरिक्त बाहेर असेल तर त्याला वाईड देखील दंडित करू शकता. परंतु लाईनच्या बाहेर नो चेंडू असेल हे देखील पंचाने लक्षात ठेवायचं आहे. यापुढे आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतो. दरम्यान धावाची शक्यता आहे. धोक्याची गटिका होती तिथे, परंतु चांगली धाव. बाईकच्या स्वरूपात ती धाव जोडली जाते. अंतिम चेंडू आहे या षटकातील. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार बॅटिंग झाली आहे. अंतिम चेंडू. यावेळी मात्र फटका समोरच्या दिशेने. ग्लान्स केला तिथे गॅप होती. चेंडू गॅप मध्ये सरळ निघून चाललाय, सीमा पार येतोय. आणखी एक दर्जेदार चौकार. दमदार कामगिरी झाली पहिल्या षटकामध्ये. पॉवरफुल बॅटिंग, अप्रतिम षटक राहिले. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावर राहिले. दहिवली टीम ऑन फायर झाली आहे. दोन्ही बॅटर्स मात्र हे सकाळच्या सत्रामध्ये तापले आहेत. चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 20 धावा जोडल्या गेल्या फलकावर.
पॉवरफुल बॅटिंग झाली आहे. 20 धावा जोडल्या गेल्या धाव फलकावर. पहिला षटक झालं समाप्त. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. पहिला चेंडू यावेळी मात्र मुकेशचा चेंडू सुंदर होता. निराश आहे तिथे. तर पिंपलास विरोधात श्री 11 जयशंकर चांदे या दोन संघामध्ये पुढील बिग फाईट नाणेफेकीसाठी दोन्ही टीमच्या कॅप्टन रिपोर्टिंग करा. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होतो इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट झालंय पतंग. पहिला धक्का लागला इथे. झेलच्या स्वरूपात पहिला फलंदाज झाला बाद आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. कुणाल जातोय मैदानाच्या आतमध्ये. नॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. चला पिंपलास विरोधात चांदई दोन टीम्स मध्ये बिग फाईट बिग बॅटल रंगणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. क्लायमेट थोडस गरम करतोय इथे चांदूप संघ. कारण सकाळचा दमट बारा मित्रांनो आपल्याला जाणवतोय. आणि बॅटिंग मात्र खूप तापलेल्या अवस्थेत करतायत दहिवली टीमचे बॅटर्स. आतापर्यंत खूप सुंदर खेळ झालाय. पिंपलास आणि चांदई टीमचे कॅप्टन कर्णधार लक्षात घ्या. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस यायचं आहे. टॉस करूयात आपण. त्यानंतर आपल्याला इनॅक्शन मध्ये देखील पाहायचं आहे. यापुढील बॅटल जे आहे ते पिंपलास आणि चांदई या दोन टीम्स मध्ये रंगणार आहे. टॉस स्वीप केलाय तिथे. स्वॉक स्वीपचा फटका होता. बॅकवर्ड बाउंड्रीला क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षण सुंदर झालाय. 2 धावा दरम्यान एकवटल्या गेल्या. वाढती धावसंख्या दोन्ही पुढे जाईल 23 या आकड्यावर. चेंडू झाले दुसऱ्या षटकात दिला आतापर्यंत 4 चेंडू 23 धावा. दुसरं षटक अप्रतिम राहिलंय. कमबॅक झालाय खऱ्या अर्थानं. मात्र 3 धावा खर्च करत एक विकेट देखील आपल्या नावावर केली आहे गोलंदाज मुकेशनं. राऊंड द स्टंप्सने यावेळी 8/8 तिथं खेळण्याचा प्रयत्न. पंच आम्हाला सांगतायत इशाराला पंचांच्या माध्यमातून. हा चेंडू खराब आहे. लाईन पाहावी लागेल. दंडित केलाय. वाईटच्या स्वरूपात एक आणखी एक धाव जोडली जाते. धावसंख्या 24 या आकड्यावर. समोरच्या दिशेने लोफ्ट केलाय. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा बिग हिट करतोय. षटकार येतोय. 6 धावा. तीस धावा जोडल्या गेल्या धाव फलकावर. अंतिम चेंडू आहे. यावेळी मात्र आणखी एक दर्जेदार फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात. बॅकवर्ड बाउंड्रीला पकडला हा झेल आणि इथे मात्र फलंदाज झाला फेल. विकेट. चांगली बॅटिंग करत होता फलंदाज, परंतु लालच बुरी बलाय असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि आणखी एक षटक. 6 चेंडू फेकायचे बाकी आहेत. उर्वरित 7 चेंडू मध्ये दहिवली टीमला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. कारण चांगली बॅटिंग लाईनअप आहे चांदप टीमची. जनमान चांदप टीम सध्या चांगल्या टॉप फॉर्म मध्ये आहे आणि इथून चांगली जर रंगतदार सामना रंगवायचा असेल तर इथून चांगल्या धावा बनवाव्या लागतील. तीस धावा जोडल्या गेल्या फलकावर. अंतिम षटक आहे. 7 चेंडू मध्ये किती धावा जोडल्या जातील? 15.00 ची सरासरी आपल्याला स्कोर कार्ड वर पाहायला मिळते मित्रांनो.
दोन षटकामध्ये चांगली दमदार कामगिरी राहिली आहे बॅटिंग करणाऱ्या दहिवली टीमची. ओव्हर द स्टंप्स पुढचा चेंडू. यावेळी मात्र लाऊड अपील केली आहे तिथे. पंचांवर थोडासा दडपण दबाव आणण्याचा प्रयत्न, परंतु पंच तटस्थ भूमिका घेत असताना वाईट चेंडूची घोषणा करत असतात. वाईटच्या स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाते धावफलकावर. 31 धावा झाल्यात आणि 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अंतिम षटक शिल्लक आहे. यावेळी साडव्या बाटना शॉर्ट अंबुलचा फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि पकडतो झेल. इथे मात्र सुंदर झेल पकडला आणि फलंदाजाला मात्र दगावरच्या आसऱ्याला पोहोचवलाय. विकेट. एक चेंडू धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 31 धावा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राजेशला दाखल होताना आपण पाहतोय. राजेशला देखील आपल्या टीमसाठी राजासारखी कामगिरी करावी लागेल, कारण टीमची टोटल 31 या आकड्यावर आहे. 5 चेंडूमध्ये जितक्या जास्त धावा बनतील उत्तरार्धामध्ये तितकं आपल्याला कुठेतरी समीकरण सोपं ठरताना दिसेल. आणि तशी बॅटिंग होईल का हे प्रश्नचिन्ह मित्रांनो प्रेक्षकांच्या मनामध्ये दडलेलं असेल. अजून कल्याण डोंबिवली विभागामधनं वाडेकर संघ देखील इथे दाखल होणार आहे. एक मातब्बर संघ आणि वाडेकर संघाचा खेळ देखील या बदलापूरकरांना पाहायला मिळणार आहे. वाडेकर बी संघ आहे. यावेळी मात्र सुंदर फटका आहे. पॉइंटच्या वरनं खेचून काढला होता फटका. हॅमरचा वापर केला तिथे आणि चेंडू पाठवला सीमा पार. दमदार चौकार पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू ओव्हर द स्टंप्स. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी मात्र ब्लॉक होलचा वेध घेतला. पुलर लेनचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला तिथे. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू. 3 चेंडू आणि 35 धावा झाल्या धावफलकावर. आणखी 3 चेंडू शेष आहेत अंतिम षटकातील. हाणामारीचं षटक म्हटलं जातं क्रिकेटमध्ये स्लॉगवरच्या षटकाला. यावेळी मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका चूज केलाय तिथे. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू पकडतोय, उचलतो, फेकतो, तोपर्यंत मात्र 2 धावा एकवटल्या गेल्यात. 37 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही उर्वरित शिल्लक आहे. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येतील का? बॅटिंग खूप चांगली आहे दहिवली टीमची, परंतु तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण पूर्वार्ध जरी आपल्या नावावर असला तरी उत्तरार्धामध्ये चांदप टीमला देखील कमी लेखून चालणार नाही. चांगली बॅटिंग रवी भोईरने केली मागच्या मॅच मध्ये आणि तशीच बॅटिंगची अपेक्षा करत असताना पाठीराखे देखील. यावेळी मात्र मिडल स्टंपला आदला चेंडू. विकेटचं झालंय पतन. चला चांदई आणि पिंपलास टीमच्या कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा. फक्त 1 चेंडू शिल्लक आहे. फर्स्ट इनिंगचा जेव्हा अंत होईल तेव्हा आपल्याला टॉससाठी यायचं आहे. अंतिम चेंडू शेष आहे आणि अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल का याचा. चला पिंपलास टीमचे कॅप्टन या लगेच, कारण चांदई टीमचा कॅप्टन इथे पोहोचलाय. उशीर करू नका मित्रांनो, लक्षात घ्या वेळेचं बंधन आहे आपल्याला. आयोजकांच्या माध्यमातून कठोर भूमिका साकारली गेली आहे, आम्हाला देखील सांगितलं गेलंय. यावेळी मात्र काय घडलं नक्की पंच आम्हाला सांगतायत. वाईट चेंडू आहे, वाईटच्या स्वरूपात 1 चेंडू आणखी फेकावा लागेल इथे. लास्ट चेंडू कंटिन्यू असेल. धावसंख्येत आली धावफलकावर 38 धावा. 17 चेंडूमध्ये 38 बनवले आहेत. 18वा चेंडू लाईनअप आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज रवी
तोच रफी भोईर ज्याने चांगली बॅटिंग केली मागच्या मॅच मध्ये. यावेळी मात्र शॉर्ट ऑन पुलचा फटका होता समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण सुंदर झालाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 तर एकवटल्या गेल्या आणि 40 धाबा जोडल्या गेल्या 18 चेंडू मध्ये आणि 18 चेंडू मध्ये उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत 41 धाबा. खूप चांगली बॅटिंग, दमदार कामगिरी झाली आहे दहिवली टीमच्या माध्यमातून. परंतु चांदप टीम देखील तितक्या ताकदीचा संघ आहे, चांगल्या बॅटिंग लाईनअपने उतरलेला हा संघ आहे. चला पिंपलास, शेवटची लास्ट वॉर्निंग आपल्याला आम्ही देतोय. वेल आपण घेऊ नका प्लीज.
थँक्यू सो मच ओमी सुतार. बघा पहिला चेंडू ज्यावेळेस खेळपट्टीवरती आदळेल, जर 12व्या खेळाडूचे शूज नसतील तर 2 धाब्याची पार्टी देण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. राजेश 12वा खेळाडू आहे तुमचा, पण ड्रेस कोड नाहीये, त्यामुळे 2 धावांची पार्टी देण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. सामन्यात सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक पहिले घेऊन केतन निहारे, समोर फलंदाज रोहित. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय, क्षेत्ररक्षक आय डीप मध्ये, हाताला ब्रश करून बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. एका षटकानंतर 2 धावा मी ऍड करतोय. धावफलक टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहिलं 41 धावांचं होतं. पहिल्या बरोबर चौकार वसूल केला. बॅटन बॅटच्या बदला भन्नाट वेग, तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिल्या बरोबर आला चौकार, पुढच्याच बरोबर डॉट बॉलची समाप्ती होत असताना डीप मध्ये खेळाडू मागील बरोबर थोडेसे चाच पडले, त्यामुळेच की काय चौकार वसूल केला. 3 षटकांची ही देखील बादशाह आता तुम्हाला पाहायला मिळेल. टार्गेट या मॅच मध्ये मोठा आता सेट झालाय. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, गॉट बिहाइंडच्या स्वरूपात परतावा लागेल माघारी रोहितला, इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. विशाल देसलेने हा झेल टिपला. 2 धाबांची पार्टी टीम श्री गणेश दहिबिले संघ घेऊन खेळतोय या मॅच मध्ये. मैदानाच्या मध्ये बालकृष्ण मुंडे साहेबांना देखील तुम्ही पाहताय, जे खासदार आमदार चषकाचे आयोजक आहेत. भव्य नाईट टुर्नामेंट आपण सातत्याने पाहिली. खासदार आमदार चषक बालकृष्ण मुंडे साहेबांच्या माध्यमातून निखिलजी चव्हाण जे शेतकरी राजा आहेत, त्याचबरोबर उत्तमजी मुंडे तुमच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपण पाहिली आहे. आणि आज पुन्हा एकदा उपांत्य फेरी खेळत असताना काहीशी खेळाडू आज टीम मध्ये नाही आहेत. गुरदास केतन सज्ज होतं राऊंड विकेटनं. इथे वेगळा फटका घेण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करायचं होतं, बागचा पाय वाकवला होता, षटकार दाखवण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान बॅटन पार्टच्या अगदी मधोमध बॉल निघून चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती दसरा. केतन निहारेला तुम्ही पाहता पहिल्या बरोबर चौकार जरूर वसूल केला बॅट्समन रोहितच्या माध्यमातून. आजचा दिवस रोहितने गाजवलाय. 2 मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी रोहितने केली आहे, परंतु या मॅच मध्ये मी म्हणेन आतापर्यंत थोडासा चाचपडत तो खेळलाय आणि अखेर त्याने मैदान सोडलाय. इथे फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षण करत असताना दहिवली टीम मध्ये मी म्हणेन सर्वात जास्त सराव करणारा खेळाडू उत्तम मुंडे तिथे उपस्थित होता आणि त्याने अचूकरित्या टिपलाय झेल. संपलाय खेळ. जयेश झाटेला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. विवेक जातो. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये विवेक आता दाखल झाला. या मॅच मध्ये 2 फलंदाज बाद केलेत. केतन निहारे याच खेळासाठी जाणले जातात. एक यंगस्टर खेळाडू आहे, परंतु काळ्या रात्री देखील दहिवली टीम याच्यावरती विश्वास करते. असा केतन निहारे आता मैदानाच्या मध्ये आगीचे निखारे फेकत असताना 2 फलंदाज बाद केलेत. या मॅच मध्ये टॉस जिंकला होता टीम जर्मन चांदप संघाने. क्षणाचाही विलंब न करता लगेच त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला या मॅच मध्ये. आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय
पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना 40 धाबा टीम दहिबली संघाने नोंदवल्या आणि आता 41 धाबाचा पाठलाग करत असताना मी म्हणेन कुठेतरी कोलमडून पडलाय की काय संघ चांदप. इथे फुलटॉस होता, फक्त दिशा दिली ऑन साइडला, बॉल चालला स्क्वेअर लेगला, दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या, 2 धाबा मी पेनल्टीचे ऍड करतोय, अशा 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बारा चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. या मॅचमध्ये अजूनही जिंकण्याकरिता आपण जर पाहिलं तर 31 धाबांची गरज. 12 चेंडूमध्ये 31 धाबा बनवायच्या. त्याच अनुषंगाने आता रवी भोईर देखील दाखल झाला या मॅचमध्ये रवी भोईरला आतापर्यंत चान्स मिळाली नाहीये. 6 चेंडू तो नॉन स्टॅकिंग एंडवरती उभा होता. भरपूर काही घडामोडी त्यांनी पाहिलेत, काय घडलंय काय बिघडलंय. पाण्यातून मासा जसा बाहेर काढावा आणि तो मासा चाचपडतो ना, तसा आता नॉन स्टॅकिंग एंडवरती रोहित भोईर चाचपडत होता, परंतु आता रवी भोईर चाचपडत होता, परंतु आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतो यावरती सारंच आता लक्ष लागलं. भरपूर साऱ्या अपेक्षा चांदप गावाकडनं रवी भोईरसाठी. पहिला बॉल क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका, लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मध्ये खेळले क्षेत्ररक्षक उपस्थित, त्यांच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला बार चौकार. 12 चेंडूमध्ये 31 धाबांची गरज होती, इथे चौकार आलाय. 11 बॉलचा शिल्लक 27 धाबांची गरज या मॅचमध्ये. रवी भोईरला तुम्ही पाहताय कालचा दिवस त्याने गाजवलाय. साई टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना काप बॅटिंग केली होती. या मॅचमध्ये देखील आता तसंच काही चित्र पाहायला मिळतोय, कारण पहिल्या बॉलवरती चौकार त्याने वसूल केलाय. अडबा बाटणं, इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक संदेश बागराव, चुकी होणार नाहीये. पहिल्या बॉलवरती कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये चौकार किंवा षटकार आलेला, आणि पुढच्याच बॉलवरती कमबॅक करतोय राजेश हजारेला तुम्ही पाहताय. परतावे लागेल माघारी. रवी भोईर बॅक टू द पवेलियन. चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकेल, परंतु असं नाहीये, कारण इथे तुम्ही पाहताय पुढच्याच बरोबर विकेट संपादित करतात. पिंपळा संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आपण खेळाच्या दृष्टिकोनातून रेडी राहा. मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं. टीम पिंपळास विरोधात चांदई, जयशंकर चांदई कर्जत विभागातून चांदई, तर भिवंडी तालुक्यातून तुम्ही पाहत आहेत संघ पिंपळास. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदत्त राजेश राईट मोर विकेट. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटमध्ये नव्हता. मिड विकेटला खेळाडू उपस्थित, केतन चूक करतोय. चेंडूला उचलण्यामध्ये थोडासा वेळ जरूर घेतलाय, परंतु मिळेल ते सिंगल, आणि त्या सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जात असताना आता परत धाबा 15 धाबा, कारण पहिल्या षटकामध्ये 10 धाबा 8 होत्या, 2 पॉईंटच्या ऍड केल्या, 10 धाबा तिथे जोडल्या गेल्या, आणि या षटकामध्ये आता परत 5 धाबा वसूल करतोय. एक चौकार, एक विकेट, एक सिंगल. राजेश हजारेला तुम्ही पाहता एक चांगला खेळाडू आहे. आज मोहन हजारे टीम मध्ये नाही आहेत, अक्षय कडव नाही आहेत, प्रतीक कडव नाही आहेत, परंतु त्यांच्याच गैर उपस्थितीमध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कारण प्रतीक कडव म्हटलं तर संघाचा कॅप्टन म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. बॅटची आय थिंक कडा होती. त्यांच्या मागे यष्टीरक्षक उपस्थित होते, विशाल दिसलेला तुम्ही पाहता. आणि जेव्हा जेव्हा मी म्हणेन खासदार आमदार चषक असेल, दहिवलीची स्पर्धा, भरपूर मोठी जिम्मेदारी असते प्रतीक कडव यांच्या खांद्यावरती. नेहमीच टीमसाठी ते सपोर्ट करत असतात, परंतु उद्योगधंदा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे आज त्या टीममध्ये नाही आहेत, त्यांच्याही शुभेच्छांचा मी स्वीकार करतोय. टॅप करण्याचा प्रयत्न, अंडर बॉक्स स्टाईलने फटका खेळला जरूर. बॉल मात्र मिड विकेटला डीप मध्ये येतोय, मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. संदेश बागराव भरपूर वेगानं पोहोचले जरूर. आतिजी भंडारी यांच्या माध्यमातून जर संघ आज क्वालिफाय झाला तर त्यांच्याकडून जेवण आहे. हॉटेल टीम पूर्ण चॉईस करेल कोणत्या हॉटेलला जायचं आहे असं त्यांनी सांगितलंय.
एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. कमबॅक करतो राजेश हजारे, कारण त्याने धावा खर्च केले आतापर्यंत. पहिल्या बॉलवरती जरी चौकार आलाय तरी फक्त 6 धावा खर्च करत असताना. टॉस होता, बिगिट करण्याचा प्रयत्न यावेळेस खेळाडू जज करतोय. 2 खेळाडू आले, जरूर 3 खेळाडू आले दरम्यान. 3 तिघाडा काम बिघाडा असंच म्हणावं लागेल. आणि धावफलक आता जाऊन पोहोचतोय 18 धावा. सहा चेंडूचा खेळ आता शिल्लक घ्या आणि जिंकण्याकरता अजूनही 23 धावांची गरज आहे. गोलंदाज कुणाल निहारे येतात गोलंदाजी बारकवरती. 6 चेंडू 23 धाबाची गरज आहे. या मॅच मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला एस्टेच्या मागे. एसटी रक्षक उपस्थित, विशाल देसलेल्या टिपला झेल. आणि आता इथून मात्र संपलाय खेळ. परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. चला चांदेरी टीम आपण देखील यायचं आहे. खेळाच्या दृष्टिकोनातून आपण देखील रेडी राहा. टॉस जिंकून पिंपळास टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. आज भिवंडी तालुक्यातून आज संघ दाखल झाला या मॅच मध्ये. खूप चांगला क्रिकेट नेहमीच भिवंडी तालुक्यात देखील खेळला जातो. इथे देखील आडवे बॅट खेळण्याचा प्रयत्न अनिल आहेत. फटका चांगला अनिलच्या बॅटमधून 2 धाबा एकपडायचा प्रयत्न होतोय आणि प्रचंड वेगानं या 2 धाबा इथे देखील एकपडल्या गेल्या. श्री गणेश दहिवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि श्री गणेश दहिवली संघाला नेहमीच सपोर्ट असतो. खरं तर नाद एकच बैलगाडा शर्यत. काशी सुंदर बैलाचे मालक आमचे आकाजी राऊत साहेब जे मात्र बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, त्याचा देखील नेहमीच सपोर्ट असतो टीम दहिवली संघाला. खोदून काढण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. मयूर काठवले एक सिंगल एक वडी दुसऱ्या प्रयत्न चालवले. 2 धाबा इथे देखील प्रचंड वेगाने आता एकवडला जातात. अनिल यांना तुम्ही पाहताय 2 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या. जरूर धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. लक्ष या मॅच मध्ये होते 41 धाबांचं. त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना मी म्हणेन चांगली बॅटिंग आतापर्यंत झाली आहे, परंतु अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 19 धाबांची गरज आहे. टीम जे मसुबा पिंपळास हा संघ देखील तुम्ही पाहता 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये टीम असणार टीम जे मसुबा पिंपळास. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. मोठा फटका खेचलाय यावेळेस मात्र क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतात. मयूर काठवले केकेसी ने इथे मात्र झेल टिपलाय. केकेसी किंग म्हणून ओळख आहे मयूर काठवलेची. आणि आता धक्का लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. याच दरम्यान आंबेशिव टीमचे स्टायलिश खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आकाश तांबराने यांचं एकमत झालंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल होतोय रमेश. चला अनिल दादा थोडस लवकर या.
2 to go. किरणजी मेहर, ललितजी भोईर टीम एरंदळचे खेळाडू